माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये त्या ठिकाणी देण्याची सुरुवात त्यांनी केली। तर राज्यात आपलं सरकार आल्यानंतर आपण नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि या अंतर्गत माननीय मोदीजींच्या 6,000 रुपयांसोबत आपलं सरकारही 6,000 रुपये आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देत आहे। त्यामुळे 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपण सुरू केलं आहे। तर शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेमध्ये भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत। काही शेतकऱ्यांना वाटतं की या योजनेमध्ये काही बदल घेईल का, काही शेतकऱ्यांना वाटत आहे की माझे पैसे बंद झाले आहेत का, किंवा पुढचा हप्ता येणार का मला, किंवा असे बरेचसे प्रश्न पडलेले। पुढचा हप्ता, पुढचे दोन्ही हप्ते येणार, कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार। परंतु सर्वप्रथम फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे काय, या डॉक्युमेंटमुळे शेतकऱ्यांचे पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे पैसे बंद पडू शकतात का, या प्रश्नावरती आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम हे फार्मर आयडी केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन एक डॉक्युमेंट आधार कार्ड सारखं आणण्यात आलेलं आहे। परंतु याची अंमलबजावणी, याची सुरुवात व्हायला 2 वर्षे, 1 किंवा 2 वर्षे लागू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की फार्मर आयडी काढणं तर अत्यंत गरजेचं आहे, महत्वाचं आहे। परंतु सध्या तुम्ही जर फार्मर आयडी जरी नाही काढला तरी पण तुमचे काय पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे बंद होणार नाहीत। याला सरकार कालावधी देईल, कारण की फार्मर आयडी काढायला आधार कार्ड सारखं आहे, शेतीचा आधार कार्ड असल्यासारखं फार्मर आयडी, म्हणजे त्या आयडीवरून शेतकऱ्याची ओळख, शेतकऱ्याची जमीन वगैरे पटवल्या जाणार आहे। त्यामुळे हे फार्मर आयडी असल्याशिवाय तर कोणतंच काम होणार नाही। परंतु सध्या हे लागू नाही पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी। परंतु येणाऱ्या पुढच्या 1 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे पीएम किसान आणि नमो शेतकरीचे बंद होऊ शकतात। परंतु सध्या शासनाने यावरती लागू केलं नाही। परंतु शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे। आता हे फार्मर आयडी झालं, बरोबर? बरोबर आहे सर। परंतु आता फार्मर आयडी बरोबरच भरपूर शेतकऱ्यांना वाटत आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेत काही सरकारने बदल केले आहेत का, बरोबर? परंतु त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कोणताही बदल सरकारने केला नाही। ज्यावेळेस पीएम किसान योजना लागू केली होती त्यावेळेस एक GR आला होता पीएम किसानचा। त्या GR मध्ये ज्या काही गोष्टी नमूद आहेत त्याच गोष्टीची अटी आहेत आणि त्या गोष्टी सर्वांना माहित आहेत। आणि नमो शेतकरीसाठी सुद्धा त्याच पद्धतीचं आहे। आणि आता भरपूर शेतकऱ्यांना वाटतं की मला हप्ता येणार का, तर काही करायची गरज नाही शेतकरी मित्रांनो। तुम्हाला जर मागचा पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी पात्र आहात। असं प्रत्येक हप्त्यासाठी तुम्ही पात्र असं भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत, परंतु त्या पद्धतीचं कुठलंही तथ्य नाही। तुम्हाला जर मागचा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला या वेळेसही येईल। आणि शेतकऱ्यांना आता पुढचा महत्वाचा प्रश्न, पुढचा नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता कधी येणार, बरोबर आहे। त्या शेतकरी बांधवांना उत्तर आहे, नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसानचा हे दोन्ही हप्ते यापुढे आणि इथून पुढे एकत्रच येणार आहेत। कारण की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना दोन्ही योजना एकच आहेत, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत। त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहेत। आणि आता नमो शेतकरीचा 6वा, पीएम किसानचा 19वा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकत्र येणार तर कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, या संदर्भातली माहिती सांगतो। तर ते 20 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान येऊ शकतो। फेब्रुवारी महिन्यामध्ये या हप्त्याचं वितरण राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून होऊ शकतं। आता हे संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आहे, काही प्रश्न असेल तर विचारू शकता। तर सर समजा फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 ते 25 तारखेच्या दरम्यान हे दोन्ही हप्ते वितरण होऊ शकते। समजा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का कसे? हे दोन्ही हप्ते एकत्रच येणार। इथून पुढे सगळे पीएम किसानचे, नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते वितरित एकत्रच होणार आहेत। समजा येणार पुढे। आणि याच्यामध्ये काही महत्वाचे बदल होऊ शकतात या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये। निधीच्या वाढीबाबत काही तरतूद होऊ शकते। शक्यता आहे निधीच्या वाढ होण्याची। नमो शेतकरीच्या निधीमध्ये पण वाढ होऊ शकते आणि पीएम किसान मध्ये पण वाढ होऊ शकते। परंतु अधिकृत अशी शासनाने कोणती घोषणा केली नाही, परंतु येणाऱ्या अधिवेशनात, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामध्ये होऊ शकते। ओके, धन्यवाद सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल। ओके, धन्यवाद।